महाराष्ट्राचा एकूणच एक्झिट पोल पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मनासमोर येतो तो हे की हे जे 50-50 आलेला आहे पोल, त्यामध्ये मतदाराची सुद्धा रस्सीखेच कुठेतरी झाली आहे. त्यामुळे पक्षफुटीचा हा फटका म्हणायचा का? राजीव, मी सर्वात आधी तुमच्याकडे येते. नाही, अर्थातच सरिता, म्हणजे पक्षफुटीचा फटका आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालंय ते काही अंशी या एक्झिट पोलमधून आपल्याला पाहायला मिळतंय. मला असं वाटतं की याच्याबद्दल, कारण आपल्याबरोबर थोडाच काळ यशवंत देशमुख असतील, तर त्यांनी जेव्हा हा पोल केला, सी वोटरचे यशवंत देशमुख, मला असं वाटतं की आपण त्यांना विचारू की या पोलमध्ये त्यांना काय ठळक वैशिष्ट्य जाणवली, खास करून महाराष्ट्राचा जेव्हा पोल झाला तेव्हा. त्याच्यानंतर मला वाटतं आपण बाकीच्या इतर सगळ्यांना कॉन्ट्रीब्यूट त्यात करता येईल. यशवंत. राजीव, मला असं वाटतं की महाराष्ट्राबद्दल आम्ही लोकांनी जे गेल्या 1.5 वर्षापासून जे ट्रॅकरमध्ये आम्ही लोक म्हणत होतं की इतकं सहज नाही आहे महाराष्ट्राचा गणित NDA करता, आणि जे काही धावपळ, जे काही उठापटक महाराष्ट्रामध्ये केली गेली आहे NDA आणि भाजप आणि सगळ्यापासून, त्यांना घेऊन काही पॉझिटिव्ह मॅन्डेट नाही आहे लोकांमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये त्रास होणार या लोकांना. पण एव्हरी टाइम जेव्हा आपला काहीतरी ABPचा ट्रॅकर येत होता, ABP सी वोटरचा, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवीन एक गेम चेंजर सारखा काहीतरी ते लोक आणत होते. प्रत्येकदा जेव्हा महाराष्ट्राचे आपले नंबर आले तेव्हा काही नवीन केलं आणि त्याच्यानंतर की आता हा ठीक होणार, आता हा ठीक होणार. तर खरं सांगू तर महाराष्ट्रामध्ये जे 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 लोकांचं मत आहे ते आम्हा लोकांनी जितके इंटरव्ह्यू केले सगळ्यामध्ये असं वाटलं की एकतर सगळ्याही पक्षाचे जितके समर्थक आहेत त्या लोकांना खूपच जास्त राग आहे आपल्या आपल्या पक्षापैकी, की म्हणजे त्या लोकांना असं वाटतं सगळ्यांना मतदारांना की ह्या लोकांनी आमचं दिलेले जनादेशचा अपमान केला आहे आणि हे मनात त्यांचं धरलं आहे. आता हे जे अपमान झाला त्याच्यानंतर प्रत्येक वोट बँकचे जे इंटरनल इक्वेशन्स ते सगळ्या त्रासमध्ये गेले. तर खरं सांगा तर म्हणजे या निवडणुकाचे जे फायनल आउटकम येणार त्याचानी महाराष्ट्राची आता ओरिजिनल बेसलाईन जे नवीन आहे ते परत रिसेट होणार. वोट शेअरमध्ये कमीचे कमी आपल्याला असं कळतं. आणि जे टर्नआउट फॅक्टर होता राजी ते ओव्हर ॲनालाइज झाला, का की आम्ही म्हणत होतो आधीपासून की जिथे लोकांना असं वाटतं की म्हणजे कंटेस्ट वन साइडेड आहे असं, तिथे टर्नआउट कमी होणार, आणि जिथे असं वाटतं की नाही कंटेस्ट छान होणार तिथे टर्नआउट ठीक राहणार किंवा जास्तही होणार. तर महाराष्ट्रामध्ये जे पूर्ण सगळ्यात जास्त टर्नआउट जे जास्त झाला तो झाला BJP आणि काँग्रेसची सरळ फाईट जी होती स्टेट फाईट त्या सीटवरती झाला. आणि सगळ्यात जास्त कमी आणि ड्रॉप झाला ते ॲक्च्युअली जे असली NCP वर्सेस नकली NCPचं जे भांडण होता ती जितकी सीट होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ड्रॉप इन टर्नआउट होता. त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की इंटरेस्ट नव्हता जास्त. आणि जिथे असली वर्सेस नकली शिवसेनाचा जे कंटेस्ट होता उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनाचा, तिथे टर्नआउट ठीक होता, कमी नाही झाला, मेंटेन केला त्या लोकांनी तो टर्नआउट. तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सध्या जे आपला ट्रॅकर होता जे सांगत होता, सध्या जितके फक्त आपलंच नाही जितके एक्झिट पोल आणि येऊन आले सगळ्यामध्ये ते ट्रेंड लाईन त्याच डायरेक्शनमध्ये आहे की खूपच जास्त कंटेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक सीटवरती कंटेस्ट आहे. आणि जे महाविकास आघाडी आहे त्यांनी अगदी गिवअप नाही केला आहे, त्यांनी भरसक त्यांनी प्रयत्न करून आणि कंटेस्ट दिला आहे NDAला आणि भाजपला. यशवंत, आत्ता जे आपण आकडे दाखवतोय त्याच्यामध्ये एक असं दिसतंय की समजा आपण राष्ट्रवादीचं उदाहरण घेतलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये जी काही फाईट झाली असेल, आता ते म्हणजे ते आपल्याला तर बघायला लागेल की ती किती ठिकाणी झाली, तर त्याच्यापैकी एका जागी तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होताना दिसतोय, बाकी ठिकाणी कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होताना दिसत असेल. पण शिवसेनेचे 2 गट जेव्हा एकमेकांच्या समोर उभे आहेत तेव्हा आपल्याला असं काही दिसलंय का की कोणत्या शिवसेनेला जास्त ॲडव्हान्टेज मिळतोय? उद्धव शिवसेनेला जास्त ॲडव्हान्टेज आहे वोट शेअरमध्ये नक्की. म्हणजे जिथे डायरेक्ट कंटेस्ट आहे तिथे त्यांना जास्त ॲडव्हान्टेज आहे त्याच्यामध्ये.
आणि भाजप वर्सेस काँग्रेसमध्ये भाजपला ॲडव्हान्टेज आहे आणि भाजप वर्सेस वेस्टमध्ये किंवा शिंदे वर्सेस वेस्टमध्ये तिथे शिंदेला जास्त ॲडव्हान्टेज झाला का की ओरिजिनल उद्धव ठाकरे सेना आणि डुप्लिकेट सेना ह्याचा भांडण तिथे नव्हता, तर शिवसेनाचं सिम्बलचं त्यांना तिथे लाभ मिळाला. म्हणजे जिथं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा मुकाबला झाला तिथं उद्धव ठाकरेंना फायदा झाला, पण जिथं एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि इतर कुणीतरी अशी जेव्हा लढत झाली तेव्हा तिथं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ॲडव्हान्टेज आहे असं दिसतंय. असंच आतापर्यंत जितका डेटा आम्ही लोकांनी अनालाइज केला त्याच्यामध्ये असतं, पण मी आणि तुम्हाला त्याचा व्यवस्थित आणि काढून देऊ शकतो. मी अजून माझा कम्प्युटर ते मेन स्टुडिओमध्ये आहे, मी नक्की जाऊन तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून हा तुम्हाला देणार. नक्कीच आणि धन्यवाद यशवंतजी.